नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रिया. माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आता बघा 36 साईजचा ब्लाऊज शिवलेला, हा कटोरी ब्लाऊज आहे. आता मला नक्की सांगा का, आता इथं बघा हा 36 साईजचा ब्लाऊज आहे, पण ह्याची चेस्ट बघा 36ची चेस्ट आहे, उंची 14ची आहे, बाही घेर. आणि ब्लाऊज तर बघा किती आहे, 80 सेंटीमीटर सुद्धा ब्लाऊज, त्यात मी आता ब्लाऊज बसवलेला आहे. मग आता बघा इथं ब्लाऊज बघा माझ्यापासला कपडा मी असा बघा गळापट्टीला वगैरे केलेला आहे. परत योगपट्टीला वगैरे हो कपडा असं सेम लावलेला हो का, कमरपट्टीसाठी वगैरे मी असाच कपडा लावलेला आहे. तर मग मला नक्की कमेंट करून सांगा की आता समजा तुम्ही जर कमी ब्लाऊज असेल आणि तुम्ही गळापट्टीला योगपट्टीला जर कपडा लावला की किंवा कमरपट्टीला, तर तुम्ही एक्स्ट्राचा चार्ज घेता का नाही घेत, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि बघा ह्याचं बघा पायपिंग वगैरे कशी करायची, तिरकस पट्ट्या कशा काढायच्या, सगळा डेटा माहिती हा व्हिडिओ नक्की बघा. एकदम सोपं का सांगितलं बघा. आता इथं बघा असा गोल गळा वगैरे आलेला आहे छान. तर पायपिंगवर कशी लावायची सगळी साधी सोपी ट्रिक सांगितलेली मी. तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघा भेटतील. तर चला आपण पुढे व्हिडिओला कंटिन्यू करू. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी प्रिया. माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल अगदी मला स्वागत आहे. चला तर आज बघा ते कटोरीचं मी तुम्हाला सांगणार बाबा गोट वगैरे कसा लावायचा, एकदम टिप्स वगैरे सांगून ना व्यवस्थित सांगणार. तर व्हिडिओ नक्की बघा काळजीपूर्वक. तर चला सगळ्यात अगोदर बघा मी इथं ब्लाऊज व्यवस्थित घेतलेला. आता बघा पुढच्या साईडनं पूर्ण आपण राऊंडला छान असं गोट करणार होतं. त्यासाठी बघा पहिल्या सगळ्यात अगोदर महत्त्वाची टिप्स म्हणजे दोन्ही हुकपट्टी आणि आयपट्टी व्यवस्थित आहे का एकसारखे बघून घ्यायची. जर कमी जास्त असेल तर एक लेवल करून व्यवस्थित कट करून घ्यायची, जेणेकरून आपलं शोल्डर वगैरे उतरत नाही. एक बाजू मग शोल्डर उतरायची शक्यता असते कारण कमी जास्त झालं तर बघा आता ते कट करून झाले की आता इथे कपडा घेतलेला आहे. आता बघा नेहमी मी सांगते तिरकस पट्टी आपला तिरकस कपडा काढायचा हे दाखवते मी तुम्हाला. जेवढी पट्टी कोणाला कमी जास्त लागते तेवढी मापाने घ्यायची. आता साधा मी तर 1.5 इंचाची पट्टी काढणार आहे, म्हणजे डबल घडी करून आपण. पण जर तुम्हाला जास्त लागत तर जास्त किंवा केली तरी चालेल. आता इथं बघा आपल्याला समजत नाही हो का, तिरकस मी कपडा ठेवून त्याच्या मेजरमेंटने ठेवायचं. तेवढं आपल्याला 1.5 इंचाची पट्टी वगाची चॉक करून घ्यायची, म्हणजे आपल्याला समजेल बाबा. जर काय कसं ही महत्त्वाची टिप्स आहे बरं का, कारण जर आपल्याकडे कपडा जर वाढता झाला तर आपल्या मग हात शिलाई करायला लागते, कमी झाला तर ना मग लई काटोकाट शिवायला लागतं. त्यामुळे घेतानाच व्यवस्थित का जास्त पण घ्यायचं नाही कमी पण घ्यायचं, एकदम मिडियम घ्यायचा. नोकाशी तिरकस पट्ट्या काढून घ्यायच्या जेवढे तुम्हाला गळ्याला लागतात. डीप गळा असू द्या कमी असू द्या, फक्त कुठल्याही गळ्याला पायपिंग करताना एवढी ट्रिक लक्षात ठेवायची, म्हणजे छान गळ्याचा आकार वगैरे एकदम स्ट्रेचेबल. आता बघा हा बघा कपडा किती असं म्हणजे एकदम सरकत नाही, पण हा बघा तिरकस काढलेला कपडा बघा किती स्ट्रेचेबल आहे. त्यामुळे आकार कुठलाही काढला त्यात छान असा त्याला आकाराला व्यवस्थित बसला जातो. आता बघा दुसरे एक पट्ट्या काढून घेऊ, जेवढे लागते तेवढे असे पट्टे व्यवस्थित काढून घ्यायच्या व्यवस्थित. बघा आता इथं माझ्याकडे बघा ब्लाऊज होता, पण ब्लाऊज कमी असल्यामुळे त्यात मी असं माझ्या बसला कपडा काढून त्याला घेतलेला आहे मी गोट करण्यासाठी. बघा ठेवताना तिरकस मी सांगत असते रेग्युलर, फक्त उलटी बाजू खालच्या साईडला घ्यायची, सरळ बाजू वरच्या साईडला. हा प्लेनच आहे, फक्त व्यवस्थित असं ठेवायचं आणि डबल शिलाईतून जोडून घ्यायचं. घेताना मी रेग्युलर नेहमी सांगत असते बाबा तिरकस विहा करत ठेवायचं आणि जोडून घ्यायचं फक्त व्यवस्थित. आता ही प्लेन कपडा आहे, जर उलटा सव्वाचा बघून असेल ना तसा रंगीबिरंगी किंवा तर बघून घ्यायचा. आता बघा एक्स्ट्रा आहे तो कट करून घेऊया आपण. डबल शिलाई देऊन व्यवस्थित पट्टी जोडून घेतलेली आहे. जेवढे पट्टे तुम्हाला लागतात तेवढे असं जोडून घ्यायचे. बघा छान असं आपलं जोडून झालेलं आहे. फक्त जेवढं एक्स्ट्रा असेल ना तेवढं धागे वगैरे आपण कट करून घेऊया व्यवस्थित. छान असं आपलं झालेलं आहे. आता बघा हे पट्टी आहे ना का बघा किती स्ट्रेचेबल आहे. बघा आपलं कुठल्याही गळ्याच्या आकाराला छान असं येणार आहे. तर आता बघा डबल फोल्ड करायचं, दोन्ही एकसाथ ठेवायचं आणि स्टिच करून पहिलं आपण व्यवस्थित पट्टी तयार करून घेणार, म्हणजे शिलाई देऊन, म्हणजे आपल्या पुढं जोडताना पटपट जोडता येईल आणि कोणतीच अडचण येणार नाही. व्यवस्थित छान असं घ्यायचं, किंवा तुम्ही रेडीमेड पण पायपिंग वगैरे लावू शकता, पण ते लावताना पण कस्टमरचं हे नसेल तर लावा. नाही तर कसं आहे कारण कसं होतं की एक्स्ट्रा चार्ज मग आपण घेणार, मग कस्टमर म्हणणार नको. त्यामुळे आपलं व्यवस्थित बघायचं. आता बघा हा ब्लाऊज आहे 36 साईजचा ब्लाऊज आहे. बघा आता उंची तर 14ची आहे, पूर्ण तयार उंची 14ची. बाही दंड बाही उंची 7.5ची आहे. 32 साईजचे कमर आहे. तर बघा आता एवढं मग आपण 80 सेंटीमीटर सुद्धा ब्लाऊज मी त्यात शिवलेलं, माझ्यापासला कपडा जरा वगैरे मी जॉईन केलेला आहे. आता व्यवस्थित बघा साईडचे एक्स्ट्रा आपण व्यवस्थित लेवल करून घेऊया. आणि एक्स्ट्रा साईडला बघा कपडा वाढला असेल तर व्यवस्थित एक लेवल करून घ्यायचं, जेणेकरून
स्टिच करताना मागे पुढे होलेला असतो तो व्यवस्थित करून घ्यायचा, म्हणजे गळापट्टीला कपडा एक्स्ट्रा येणार नाही आणि व्यवस्थित एकसारखी गळापट्टी येणार आहे करताना. बघा छान असं गोटला आपण व्यवस्थित एकसारखं करून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित काय तर ब्लाऊज घ्यायचा. ब्लाऊज व्यवस्थित का घेऊन झाला का नाही का व्यवस्थित एक काळजी घ्यायची, म्हणजे आता बघा इथं पट्टी घ्यायची आपण, जी गोटला पट्टी काढली ती दुमडून घ्यायची पट्टी आणि व्यवस्थित गळ्यावर ठेवायची व्यवस्थित. फक्त काढताना नेहमी सांगते मी तिरकस पट्टी काढायची. जेवढी तुम्हाला 1.5 इंच 2 इंच पाहिजे तेवढी पट्टी बरोबर काढायची, जेणेकरून जास्त पण होणार कमी पण होणार. जास्त झाली तर मग हात शिलाई करायला ते कमी पडली तर परत प्रॉब्लेम होणार. त्यामुळे मिडियम व्यवस्थित असं काढून घ्यायचं. आणि मी सांगते तसं गोट व्यवस्थित हो का जोडताना ना फक्त व्यवस्थित शोल्डरची मधली पट्टी आहे ना आपण जॉईन केलेली शोल्डर ती पाठच्या साईडला आली पाहिजे. आणि शोल्डरपासून ब्लाऊज खेचून घ्यायचं, म्हणजे शोल्डर पशी व्यवस्थित ना गोट व्यवस्थित खेचून घ्यायचा. ब्लाऊजला ओढायचं नाही. ब्लाऊज जर ओढला तर ब्लाऊज गळ्यात लूज पडणार. त्यामुळे ही एक महत्त्वाची टिप्स आहे. फक्त ब्लाऊजला गोट करताना व्यवस्थित फक्त गोटच खेचून घ्यायचा व्यवस्थित. आता म्हणजे बरोबर आपले शोल्डर उतरत नाही किंवा शोल्डरमध्ये व्यवस्थित बसला जातो. कारण आता बऱ्यापैकी ब्लाऊज सगळे शिवते पण शोल्डर उतरण्याची संख्या बरीच आहे बाबा, की सगळ्यांपेक्षा बाबा शोल्डर उतरते की काय करायचं. मग ही महत्त्वाची टिप्स आहे बघा. फक्त शोल्डर जोडताना व्यवस्थित गळापट्टी व्यवस्थित खेचून घ्यायचं आणि ब्लाऊज वगैरे खेचायची गरज नाही. नॉर्मली ब्लाऊज आहे असं ठेवायचा व्यवस्थित का पूर्ण राऊंडमध्ये जेवढ्या अंतर आपण घेतले तेवढ्या अंतर व्यवस्थित का ही पायपिंग जोडून घ्यायची. जोडताना फक्त व्यवस्थित जोडून घ्यायची, जेणेकरून आपण जेवढं शिलाई मार्जिन धरले तेवढं घ्यायचं आणि व्यवस्थित का पूर्ण राऊंडला छान असं जोडून घ्यायचं. जोडून व्यवस्थित का गळ्याबरोबर आहे त्या आकारात व्यवस्थित असं घेऊन यायचं. आणि शेवटी बघा इथं आलं का नाही जेवढं आपल्याला लागतं तेवढं ठेवायचं आणि एक्स्ट्रा इथं आपण कट करून टाकणार आहोत. काही एवढं लागतं तेवढं वेळेस ठेवायचं आपल्याला फोल्ड करण्यासाठी. बघा वरच्या साईडने व्यवस्थित फोल्ड करायचं, म्हणजे बरोबर ते शिलाई खालच्या साईडला आत जातं. आणि त्याच्यावर शिलाई लॉक करून घ्यायची. मी नेहमी सांगत असते तोंडाला शिलाई लॉक करून घ्यायची, म्हणजे शिलाई वगैरे निघण्याची शक्यता नसते. व्यवस्थित धागेवर कट करून घ्यायची. बघा आपलं एकसारखं आपण पट्टी वगैरे लावून झालेलं आहे. एकदम छान असं बघा एकसारखी लागली गेलेली आहे. बरोबर बघा मार्जिन पण जास्त राहणार नाही, बरोबर आपलं एकसारखं राहणार आहे. आता व्यवस्थित व्हायचं खालच्या साईडला असं पट्टी फोल्ड करायची, थोडी गळ्यावर व्यवस्थित म्हणजे त्या पट्टीवर आणायची ब्लाऊजच्या व्यवस्थित असं त्याच्या कडवणे अशी व्यवस्थित छान असं स्टिच करून घ्यायचं, म्हणजे शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित. आता व्यवस्थित असं धरायचं घेऊन. फक्त एक काळजी घ्यायची म्हणजे बरोबर व्यवस्थित गोट लागला जावं, जेणेकरून फुगेर वगैरे कमी जास्त होणार. फिनिशिंगला पण व्यवस्थित छान असं बघा दिसलं पाहिजे. फक्त देताना व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची एकसारखी आली पाहिजे, जेणेकरून मागे पुढे होणार. फक्त व्यवस्थित काळजीपूर्वक लावायचं. आता बघा व्यवस्थित आहे असं शिलाई करून घ्यायची. आम्ही पहिले पण सांगितलेलं की बाबा कोणाला मशीन वगैरे चालवा येत नसेल तर किंवा मशीन वगैरे क्लीन कसं करायचं किंवा ब्लाऊज वगैरे स्टिच कसं करायचं सगळं डिटेल माहिती सांगितली आहे. तर नक्की बघ माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल जाऊन बघा. एकदम सोपं मी छान असं सांगितलेलं आहे. आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका, म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन पहिल्यांदा बघायला भेटते. आणि कमेंट पण करत जावा, म्हणजे काही बाबा कमी जास्त लागेल तर मला कमेंट करून सांगत जावा, मी सांगण्याचा प्रयत्न करेन. पूर्ण राऊंडला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं म्हणजे एकसारखा गोट आला पाहिजे, जेणेकरून मागे पुढे होणार. फक्त व्यवस्थित शिलाई मार्जिन व्यवस्थित घेताना घ्यायची पट्टी, जेणेकरून जास्त झाली की नाही तर आपल्याला ब्लाऊज वगैरे हातशिला. आणि एक म्हणजे जर एक्स्ट्रा कपडा झाला वाटतो ना बाबा की ब्लाऊज घातला की पलटी बाहेर येतो ना, तर त्या आतल्या साईडला व्यवस्थित छोटीशी छान अशी नाजूकमध्ये हातशिलाई करून घ्यायची, म्हणजे ब्लाऊज एकदम ओके होणार आहे. एकदम छान असं गळ्याला व्यवस्थित असं व्यवस्थित कपडा असा धरायचा, खालच्या साईडला व्यवस्थित कपडा लावायचा आणि पूर्ण राऊंडला छान असं बघा गोट करून घेतलेलं आहे. तर एकदम छान असं बघा गोड झालेला आहे, गोल आकार वगैरे पाठचा व्यवस्थित आलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा बरं का कमेंट करून. आणि तुम्ही असं ट्राय करा. आणि हे फक्त काही टिप्स आहेत ना एवढे लक्षात ठेवा, म्हणजे कधीही आपला ब्लाऊज पायपिंगचा ब्लाऊज कधीच आपलं फिनिशिंग वगैरे इकडे तिकडे होणार नाही की ब्लाऊज बिघडणार नाही, शोल्डर वगैरे उतरणार नाही. आता छान असं आपलं गोल पायपिंग झालेलं आहे. तर बघा युनिक काहीतरी आपलं छान साधी सिंपल आपली छान अशी आहे. कारण बऱ्याच आपण साध्या आपलं 2x2 मधल्या ब्लाऊजला आपल्याला पायपिंगच करावी लागते. तर ही ट्रिक नक्की फॉलो करा. आणि छान असं बघा आपलं
बघा पुढचा वगैरे पट्टी एकसारखी आलेला आहे, गळा वगैरे एकसारखा आलेला आहे, फरचा पण बघा एकसारखा गळा वगैरे पायपिंग वगैरे एकसारखी आलेलं आहे. आता बघा ह्याला तर मी कपडा पुरला नव्हता मग माझ्यापासला लावून केलेला आहे. तर आता तुम्ही ह्याचा जर स्वतःपासला कपडा लावतो एक्स्ट्रा चार्ज घेता का नक्की मला कमेंट करून सांगा. मी तर कसं आहे मी आपलं आहे असंच करते, मी काही एक्स्ट्रा चार्ज वगैरे घेत नाही, कारण मी शिल्लक वाईज थोडे कपडे ठेवलेले असतात. बघा एकदम छान असं बघा पायपिंग झाले. तर व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा. चला बाय बाय.